नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतक्या मस्त चिकनची मी रेसिपी दाखवणार आहे, ज्याला काही जास्त मसाल्याचं वाटण लागत नाही आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी, हॉटेलपेक्षा पण लाखपट छान हे चिकन बनतं. तर त्यासाठी आता रेसिपी आपण चालू करूया. पुदिना घेतलेला आहे भरपूर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्येच मी काजू इथे टाकून घेणार आहे आणि खडे मसाल्यामध्ये हे दालचिनी, विलायची, स्टारफूल, शाही जिरा, लवंग, मिरे हे सगळं टाकून घेणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट ठेवलेली आहे. तर हे सगळं आता इथे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि याला आता एक वाटण करून घ्यायचं आहे चांगलं बारीक. तर आता खड्या मसाल्यांनीच याला चव येते आणि हिरवी मिरची पण याच्यात तुम्हाला वाटून घ्यायची आहे. तर मी जे खडे मसाले सांगितलेले आहेत ते स्किप करू नका बिलकुल. टेस्ट एकदम भारी होते या चिकनची. आणि अद्रक लसूण टाकून याला आता पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये ऑप्शनल आहे तळलेला कांदा मी इथे टाकते आहे. शक्यतो नाही टाकत पण मी टाकते आहे, तुम्ही पण एकदा टाकून बघा नक्की. आणि त्यानंतर तुपात हे चिकन बनणार आहे. तर माझं घरचं तूप आता राहिलेलं होतं शिल्लकचं, ते मी आधी संपवून घेतलेलं आहे. तर आता इथे तूप टाकायचं आहे आणि तुपामध्येच तुम्हाला ही रेसिपी करायची आहे. आणि त्याचबरोबर तुपासोबत तुम्हाला इथे बटर पण टाकून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीमध्ये तुम्ही तेल वापरू नका असं मी सजेस्ट करेल. तर तूप आणि बटर आता व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे. एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे किंवा मीडियम कांदा असं इथे टाकून घ्यायचा आहे. कारण बाकीचे मसाले आपण याला काहीच वाटलेले नाहीये, फक्त कोथिंबीर आणि पुदिन्याशिवाय. तर आता कांदा तुम्हाला इथे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा ट्रान्सपरंट गुलाबी रंगाचा होऊस्तर. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आपण थोडंसं कोथिंबीरीच्या वाटणामध्ये पण अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आता हळद टाकायची आहे. कांदा थोडा व्यवस्थित परतू द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी चिकन टाकून देणार आहे. तुम्हाला बोनलेस किंवा बोनवाला कोणतंही चिकन तुम्ही वापरू शकता. मी बोनलेस इथं आज वापरते आहे. चिकन टाकून दिल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता चिकनला इथे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे सगळं आता पाणी सुटत चाललेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे. दह्याला फेटून घेतलेलं आहे. अर्धी वाटी किंवा अर्धा कप दही इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. परत याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याने पण याला पाणी सुटतं. आणि मग नंतर याला सगळं मिक्स झाल्यानंतर तुम्हाला याला वाफ दाबून घ्यायची आहे आणि चिकन थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे. तर आता वाफ दाबून घेतलेली होती मी. आणि त्यानंतर आता इथे बघू शकता पाणी सुटलेलं आहे. थोडंसं पाणी मी याच्यात ऍड केलं होतं, कारण मी चिकन कुकरला लावलेलं नाहीये, कच्चच टाकलं होतं, ते मला शिजवायचं होतं म्हणून. आणि आता थोडंसं हे अर्धवट कच्चं असं शिजवून झालेलं आहे चिकन. त्यानंतर त्यामध्ये आता पुढचे मसाले आपण टाकूया. एकदम सोपी रेसिपी आहे करण्यासाठी. तर मगाशी जे कोथिंबीर, काजू आणि खड्या मसाल्यांचं हिरवं वाटण करून घेतलं होतं ते आता याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि असा फ्लेवर अरोमा घरामध्ये इतका मस्त सुटलेला आहे, हे तुम्हाला केल्यावरच समजेल. आणि त्यानंतर आता वरतून थोडंसं पाणी टाकून मी आता चिकन व्यवस्थित जे राहिलेलं शिजायचं बाकी होतं व्यवस्थित त्याला आता शिजवून घेणार आहे. आवश्यकता वाटल्यास मधून मधून तुम्ही याला हलवत राहायचं आहे. आणि मग पाणी ते घट्ट होत जातं, कारण त्यामध्ये आपण काजू टाकलेले आहे. आणि त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करायचं आहे. सोबतच लाल तिखट, गरम मसाला आणि कसुरी मेथी नंतर याच्यात टाकायची आहे एक 5-10 मिनिटांनी परत शिजल्यानंतर. आणि मग परत एकदा नीट मिक्स करून याला आता जे गरम पाणी वरचं होतं तेच थोडं थोडं मी याच्यात ऍड करत जाते आहे. थंड पाणी टाकायचं नाहीये. आणि याला मस्त असं शिजवून घेतल्यानंतर एक रोगन तुम्हाला दिसत असेल तिथे बनलेल्या चिकन मध्ये. एकदम मस्त असा हा चिकनची फ्लेवर घरामध्ये इतका मस्त सुटलेला आहे आणि रेसिपी एकदम मस्त झालेली आहे. आता हे बोनलेस चिकन होतं त्यामुळे लवकर शिजलेलं आहे. तुम्ही बोनवाला पण वापरू शकता, जर तुम्हाला जसं वाटेल ते तुम्ही चिकन याच्यात वापरू शकता. कोणतंही वापरा, पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान बनलेली आहे. एकदम शाही मुघल रेसिपी हैदराबादी चिकनची मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. कमी मसाल्यांमध्ये आहे त्या घरच्या साहित्यामध्ये.
तर नक्की करून बघा. यासोबत तुम्ही तंदूर रोटी खाऊ शकता. पनीरच्या भाजीसोबत तंदूर रोटीची रेसिपी मी टाकलेली आहे. त्याचबरोबर गव्हाची करू शकता, मैद्याची करू शकता आणि भातासोबत पण ही चिकन खूप छान लागलेलं आहे. तर नक्की करा. 2 दिवस माझ्या मुलांनी चिकन खाल्लेलं आहे. तर मी इथे गव्हाचीच इथे लच्छा पराठा करून घेतलेला आहे. आता ह्या पराठ्याची रेसिपी बऱ्याच पराठ्यांच्या प्रकारामध्ये दाखवलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यानंतर मस्त असा हा गव्हाचा पराठा इथे चिकन गरमागरम बनलेला आहे. हैदराबादी स्टाईल एकदम मस्त फ्लेवर चिकनचा तुम्ही सुटलेला आहे. मी सांगू शकत नाही, जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हाच तुम्हाला हे खायला मिळेल. त्यामुळे नक्की ही बनवून बघा रेसिपी, आणि बनवल्यास तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता. त्याचबरोबर आवडल्यास तुम्ही व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. ही हैदराबादी चिकन रेसिपी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय बाय.